नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये आपला जो काही युनिट दुसरा होता मॅनेजमेंट अकाउंटिंगचा, तो म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट याविषयी माहिती बघायची। तर आपल्याला आज त्यामध्ये कोणता पॉइंट बघायचा आहे तर प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट। म्हणजे फंड फ्लो स्टेटमेंट या चॅप्टर मध्ये प्रिपरेशन ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचं स्टेटमेंट कसं तयार केलं जाते आणि त्यासोबतच फंड फ्लो स्टेटमेंट कसं तयार केलं जाते हे बघायचं आहे। म्हणून या लेक्चर मध्ये आपण हे स्टेटमेंट कसे तयार केले जाते हे बघू, कोणतं पद कोणत्या ठिकाणी येते हे सुद्धा पाहू आणि त्यानंतर पुढल्या लेक्चर मध्ये आपण काय करू तर प्रॉब्लेम घेऊ। ओके, तर बघा मग फॉर्मॅट घ्या लिहून। सुरुवातीला घ्या मग स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल। स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल घ्या मग नाव द्या। assets and liabilities, asset and liabilities, previous year rupees, इकडं current year रुपीज, त्यानंतर इकडं चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, यामध्ये दोन कॉलम तयार करावा लागेल। पहिला इनक्रीज रुपीज आणि दुसरा डिक्रीज रुपीज। हे लक्षात। तर बघा स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचा फॉर्मॅट बघा। तर यामध्ये टोटल 4 कॉलम असतात। पहिल्या कॉलमला नाव असते ऍसेट अँड लायबिलिटीज, दुसऱ्या कॉलमला प्रिव्हियस इयर्स म्हणजे 2014-15 दिला असेल, 2 वर्ष, एक 2014 आणि 2015 ची बॅलन्स शीट, तर 2014 म्हणजे प्रिव्हियस इयर। त्यानंतरचा कॉलम 2015चा म्हणजे करंट इयरचा। त्यानंतर चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचा हा एक कॉलम तयार करायचा आणि या कॉलम मध्ये 2 सब कॉलम, इनक्रीज रुपीज म्हणजे प्रिव्हियस इयरच्या तुलनेत करंट इयर मध्ये जर वाढ झाली असेल तर इनक्रीज मध्ये लिहायचं, आणि जर डिक्रीज झाला असेल करंट इयरच्या तुलनेत प्रिव्हियस इयरची जर अमाऊंट जास्त असेल तर डिक्रीजच्या कॉलम मध्ये लिहायची। ही ऍसेटच्या बाबतीत, लायबिलिटीच्या बाबतीत उलट असते, ते आपण बघू। आता हे बघा कोणतं कोणतं पद येते। तर पहिलं पद, आता अगोदर काय करंट ऍसेट, करंट ऍसेट घ्या मग कोणत्या कोणत्या असतात। कॅश इन हँड, त्यानंतर कॅश ऍट बँक, त्यानंतर
बिल्स रिसिवेबल, त्यानंतर सन्ड्री डेटार्स, त्यानंतर टेम्पररी इन्व्हेस्टमेंट, कंसात शॉर्ट टर्म, त्यानंतर स्टॉक किंवा काही काही पुस्तकात तुम्हाला इन्व्हेंटरी दिलं असेल तर ते, त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, accrued incomes, त्यानंतर मार्केट सिक्युरिटी, त्यानंतर नंबर 8 टोटल करंट ऍसेट. त्यानंतर करंट लायबिलिटीज तसंच घ्या. करंट लायबिलिटीज बघा त्याच्यात काय काय येते. सन्ड्री क्रेडिटार्स असेल, सन्ड्री क्रेडिटार्स, त्यानंतर बिल्स पेएबल, त्यानंतर आउटस्टँडिंग ऑब्लिक अनपेड एक्सपेन्सेस असतील, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट असेल, त्यानंतर शॉर्ट टर्म लोन असेल, त्यानंतर ऍडव्हान्स इन्कम असेल, त्यानंतर इंटरेस्ट ड्यू असेल, डाउटफुल डेब्ट्स असतील, त्यालाच आपण आरडीडी म्हणतो, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स. त्यानंतर लॅबिलिटीज फॉर एक्सपेन्सेस, accrued इंटरेस्ट असेल, आता या सर्व करंट लायबिलिटीची टोटल करायची आणि त्याला नाव द्यायचं टोटल करंट लायबिलिटीज. त्यानंतर वर्किंग कॅपिटल म्हणजेच कंसात ए मायनस बी, ए मधून बी वजा करा, त्यानंतर increase or decrease in working
कॅपिटल आता इन्क्रीज असेल तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये, डिक्रीज असेल तर डिक्रीजच्या कॉलम मध्ये येईल, हे लक्षात. आणि शेवटचं येईल टोटल. हे लक्षात. हा झाला स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचा फॉर्मॅट. स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल म्हणजे थोडक्यात सांगतो काय आहे. 2 वर्षाची बॅलन्स शीट दिली जाते आहे. त्या 2 वर्षाच्या बॅलन्स शीट मधून अगोदर पूर्ण करंट ऍसेट लिहून घ्यायचं. करंट ऍसेटची प्रिव्हियस इयरची रक्कम प्रिव्हियस इयर मध्ये घ्या. बॅलन्स शीट मधली करंट ऍसेटची, करंट इयरची जी काही बॅलन्स शीट मधली करंट ऍसेटच्या ज्या काही पद दिले त्यांच्या रक्कमा लिहून घ्या. इन्क्रीज डिक्रीज झाले का बघा 2 वर्षामध्ये. इन्क्रीज झालं तर इथं लिहा, डिक्रीज झालं तर इथं लिहा. जर नसल तर टोटल करा. त्यावरून आपल्याला लक्षात येईल वाढ झाली का घट झाली, हे लक्षात. त्यानंतर त्याच सर्वांची बेरीज करा आणि टोटल करंट ऍसेट नावाने लिहून टाका, ए नंबर देऊ. त्यामधून आपल्याला करंट लॅबिलिटी वजा करावं लागते. म्हणून करंट लॅबिलिटीचे जे काही पद आहेत दिलेले आहेत पद, आता प्रॉब्लेम नुसार पद कमी जास्त होऊ शकतात. मग ते पद घ्या. अगोदर पूर्ण पद जेवढे दिलेले आहेत लॅबिलिटी साइडला करंट लॅबिलिटीचे ते पद लिहून घ्यायचं. प्रिव्हियस इयरची रक्कम प्रिव्हियस इयरच्या कॉलम मध्ये, करंट इयरची रक्कम करंट इयरच्या कॉलम मध्ये. इन्क्रीज डिक्रीज झाले का ते बघायचं, हे लक्षात. त्यावरून कोणत्या ठिकाणी टाकायचे ते आपण प्रॉब्लेम नुसार लिहू, बरं का. फक्त बघा कसा फॉर्मॅट आहे. त्यानंतर त्याला टोटल करून बी नाव द्या, टोटल करंट लॅबिलिटी, हे लक्षात. मग करंट ऍसेट मधून करंट लॅबिलिटी वजा करा. वर्किंग कॅपिटल ए मायनस बी वजा केल्यानंतर आपल्याला भेटेल, म्हणजे टोटल करंट ऍसेट मधून करंट लॅबिलिटी वजा केला तर वर्किंग कॅपिटल भेटेल आपल्याला, हे लक्षात. आणि त्यानंतर इन्क्रीज आणि डिक्रीज जर झालेला असेल इकडं तर त्यावरून एक आणखीन एक इन्क्रीज और डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल ती एक घ्यायची. ती प्रॉब्लेम म्हणून लक्षात येईल तुम्हाला. हे फक्त फॉर्मॅट आहे फक्त. आणि शेवटी टोटल, हे लक्षात राहू दे, हे लक्षात. जर करंट ऍसेटचा विचार केला तर काय काय येऊ शकते. कॅश इन हँड आहे, कॅश ऍट बँक असेल, बिल्स रिसिवेबल असेल, सन्ड्री डेटर्स असेल, स्टॉक इन्व्हेंटरीज असेल. त्यानंतर काय प्रिपेड एक्सपेन्सेस असतील, अॅक्रूड इन्कम्स असेल, अॅक्रूड इन्कम्स, मार्केट सिक्युरिटी असेल, हे करंट ऍसेट मध्ये येतात. करंट लॅबिलिटी मध्ये काही लोक सन्ड्री क्रेडिटर्स असेल, बिल्स पेएबल असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, त्यानंतर शॉर्ट टर्म लोन असेल, ऍडव्हान्स इन्कम असेल, इंटरेस्ट ड्यू असेल, आरडीडी असेल, काही एक्सपेन्सेस केले असतील लॅबिलिटीसाठी आणि त्यासोबत अॅक्रूड इंटरेस्ट असेल, तर हे करंट ऍसेट मधून जेव्हा करंट लॅबिलिटी वजा करू आपल्याला काय वर्किंग कॅपिटल भेटते. म्हणून चेंजेस, स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल या स्वरूपाचं. त्यानंतर आता दुसरा एक फॉर्मॅट तयार करून घ्या. कशाचा? फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. बघा ते बी बघू आपण. फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट.
घ्या मग फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. फंड फ्लो स्टेटमेंटच्या फॉर्मॅट मध्ये काय काय येते ते बघू आपण. तर बघा इकडे असते सोर्सेस ऑफ फंड किंवा डायरेक्ट सोर्सेस जरी लिहिला तरी चालेल. आणि रुपीज इकडं अप्लिकेशन ऑफ फंड किंवा जरी अप्लिकेशन जरी लिहिलं तर पुष्कळ. आणि इकडं रुपीज. घ्या मग सोर्सेस ऑफ फंडला काय काय येतात बघा. इश्यू ऑफ शेअर कॅपिटल येतंय. त्यानंतर इश्यू ऑफ शेअर प्रीमियम. त्यानंतर इश्यू ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स. त्यानंतर सेल्स ऑफ फिक्स्ड ऍसेट्स. त्यानंतर सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर नॉन ट्रेडिंग प्रॉफिट. त्यानंतर लॉंग टर्म लोन टेकन. टॅक्स रिटर्न रिसिव्ड. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड. त्यानंतर डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. त्यानंतर ट्रेडिंग ऑपरेटिंग प्रॉफिट. इकडं क्रेडिटला बघा त्याची अमाऊंट लिहून घ्यायची एवढ्याची. परत क्रेडिटला अप्लिकेशन ऑफ फंड. रिडम्पशन ऑफ शेअर कॅपिटल. रिडम्पशन ऑफ डिबेंचर. त्यानंतर परचेस ऑफ फिक्स्ड ऍसेट. त्यानंतर परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर रिफंड ऑफ लॉंग टर्म लोन. त्यानंतर फायनल डिव्हिडंड पेड. इनकम टॅक्स पेड. नंतर नॉन ट्रेडिंग एक्सपेन्सेस. नंतर ऑपरेटिंग ट्रेडिंग.
ऑपरेटिंग ऑब्लिक ट्रेडिंग प्रॉफिट, त्यानंतर इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल, इनक्रीज इन वर्किंग कॅपिटल, proposed dividend, कंसात लास्ट इयर, आणि शेवटी काय असते म्हणजे टोटल आपण करतोच. इकडे आपण टोटल करायचं शेवटी. येले लक्षात. तर बघा फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट. फॉर्मॅट कसा असतो फंड फ्लो स्टेटमेंटचा तर आपल्याला इथं बघता येईल. काय असते जसं डेबिट क्रेडिट साइडला असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, तसंच पण इथं डेबिट क्रेडिट साइड नसते. तसंच 4 कॉलम असतात तिथेही. पहिला सोर्सेस किंवा सोर्स, दुसरा ऍप्लिकेशन म्हणजे सोर्स. डेबिट साइडला सोर्स म्हणतात, डेबिट म्हणत नाही तिथं. आणि जे काही क्रेडिट साइड असते त्याला ऍप्लिकेशन म्हणतात, पण क्रेडिट साइड म्हणत नाही तिथं. दिले का डेबिट क्रेडिट? नाही. फंड फ्लो स्टेटमेंट सोर्सेस म्हणजे जी माझ्या हाताची डाव्या बाजूला काय आहे सोर्सेस ऑफ फंड, आणि उजव्या बाजूला काय आहे ऍप्लिकेशन ऑफ फंड. म्हणून सोर्सेस ऑफ फंड, त्यानंतर दुसरा कॉलम रुपीज, तिसरा कॉलम ऍप्लिकेशन ऑफ फंड, चौथा कॉलम रुपीज. असे किती कॉलम असतील हो? तर टोटल 4 कॉलम. हे लक्षात. मग सोर्सेस ऑफ फंड म्हणजे ज्या ज्या मार्गाने व्यवसायामध्ये फंड किंवा कॅश येत आहे. उदाहरणार्थ इश्यू ऑफ शेअर कॅपिटल, शेअर इश्यू केले, पैसा येईल आहे. हे लक्षात. त्यानंतर इश्यू ऑफ शेअर प्रीमियम, प्रीमियम वरती आपण शेअर इश्यू केले म्हणजे 10 रुपये शेअर 11 ला विकला तर 1 रुपया येईल ना जास्तीचा, पैसे येईल. त्यानंतर इश्यू ऑफ डिबेंचर, डिबेंचर इश्यू केले पैसे आले. त्यानंतर सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट केली, इन्व्हेस्टमेंट काय होती आपल्याकडे म्युच्युअल फंड वगैरे किंवा कशात तरी इन्व्हेस्ट केली होती, ती आपण विकला, पैसे आले. लॉंग टर्म लोन टेकन, कुणाकडून लोन घेतला, पैसे, फक्त फंड किंवा पैसे आले त्या मार्गाने बघायचं. आणि इकडं ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे ज्या ज्या मार्गाने पैसे आले त्यांचा विचार करायचा. रिडम्पशन ऑफ शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटलची रक्कम परत केली असेल, किंवा रिडम्पशन ऑफ डिबेंचर, डिबेंचर होल्डरची रक्कम परत केली असेल. परचेस ऑफ फिक्स्ड ऍसेट, ऍसेट खरेदी केली असेल पैसे चालत. परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट खरेदी केली पैसे चालले. इकडं पैसे येऊ लागले, इकडे जाऊ लागले. हे लक्षात. फायनल डिव्हिडंड पेड, डिव्हिडंड दिला असेल अंतिम. इन्कम टॅक्स पेड, रिफंड ऑफ लोन टर्म, लॉंग टर्म लोन टेकन, लोन घेतलं होतं लॉंग टर्म साठी ते देऊन टाकलं. म्हणजे इकडे बघा काय होईल पैसे चालेत ना. आणि शेवटी एक ह्याच्यामध्ये आहे बघा पैसे कोणत्या कोणत्या मार्गाने येऊ लागले ते बघायचं. आणखीन एक इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल, ह्याच्यामधून आपण जे काही काढलेलं आहे इन्क्रीज और डिक्रीज, हे लक्षात. तर जर डिक्रीज जर जास्त असेल तर आपल्याला इकडे दाखवावं लागेल डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल फंड फ्लोला. पण समजा यामध्ये जर इन्क्रीज असेल मग ती रक्कम ऍप्लिकेशन ऑफ फंडला इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटलला दाखवा. हे लक्षात. इथं इन्क्रीज इन वर्किंग कॅपिटल. अशा पद्धतीचा हा फॉर्मॅट ऑफ फंड फ्लो स्टेटमेंटचा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो.
आणखीन एक आहे फॉर्मॅट ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करावं लागते. तर या ठिकाणी मी तयार करतो ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्या अगोदर इथं टोटल झाल्यानंतर हे एवढं मोठं ठेवण्याची आवश्यकता नाही, हे बंद करून टाका. म्हणजे जर तुम्ही जर व्यवस्थित काढला असताल तर चांगलीच गोष्ट. त्या ठिकाणी हे बंद करून टाका. आलं लक्षात? आता पुढला फॉर्मॅट घ्या ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. घ्या मग ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. घ्या मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट माहित आहे तुम्हाला. फॉर्मॅट तयार करून घ्या. या मग पर्टिक्युलर्स हे रुपीज, हे पर्टिक्युलर्स, हे रुपीज. इकडली बाजू डेबिट आणि इकडली बाजू क्रेडिट. घ्या मग डेबिट बाजूच्या अगोदर पद टू डिप्रिशिएशन on assets, to depreciation on assets. त्यानंतर टू राइट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्याची अमाऊंट घ्यायची. त्यानंतर टू राइट ऑफ डिस्काउंट ऑन शेअर्स, टू राइट ऑफ डिस्काउंट ऑन शेअर्स. त्यानंतर टू राइट ऑफ डिस्काउंट ऑन डिबेंचर, टू राइट ऑफ डिस्काउंट ऑन डिबेंचर. त्यानंतर टू राइट ऑफ गुडविल, टू राइट ऑफ गुडविल. त्यानंतर टू प्रीमियम ऑन रिडम्पशन, टू प्रीमियम ऑन रिडम्पशन, टू प्रीमियम ऑन रिडम्पशन. त्यानंतर टू ट्रान्सफर टू रिझर्व, टू ट्रान्सफर टू रिझर्व. टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड asset, टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ऍसेट. बरं का? त्यानंतर टू प्रपोज्ड डिव्हिडंड, टू प्रपोज्ड डिव्हिडंड. कंसामध्ये घ्या करंट इयर. आणि त्यानंतर टू क्लोजिंग बॅलन्स, टू क्लोजिंग बॅलन्स. इकडे पण क्रेडिटचे पद
बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन, एक क्लोजिंग बॅलन्स आहे बरं का, कॅरी डाऊन. इकडं बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन, बाय ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन, त्याची रक्कम घ्यायची. बॅलन्स शीट मध्ये दिलेली असते बरं का, ओपनिंग बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि क्लोजिंग बॅलन्स कॅरी डाऊन हे बॅलन्स शीट मध्ये जे काही 2 वर्षाची दिलेली असते ती. डिव्हिडंड रिसिव्ड बाय डिव्हिडंड रिसिव्ड त्यानंतर बाय एक्सेस प्रोव्हिजन रिटर्न बॅक, बाय एक्सेस प्रोव्हिजन रिटर्न बॅक, त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड ऍसेट, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड ऍसेट्स, त्यानंतर बाय इन्कम रिसिवेबल फ्रॉम नॉन ट्रेड, बाय इन्कम रिसिवेबल फ्रॉम नॉन ट्रेड, त्यानंतर बाय टॅक्स रिटर्न, बाय टॅक्स रिटर्न, त्यानंतर बाय रिझर्व राइट ऑफ, त्यानंतर बाय ट्रेडिंग प्रॉफिट, बाय ट्रेडिंग प्रॉफिट ऑब्लिक ऑपरेटिंग प्रॉफिट. टोटल करून घ्या लगेच त्याचं आणि ते बंद करू. हे लक्षात. तर हा झाला ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. म्हणून या ठिकाणी सांगता येईल की काय, प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट. तर या ठिकाणी आपण थांबू. पुढल्या लेक्चर मध्ये काय करू की प्रॉब्लेम नंबर 1 यावरती आपण घेऊ. ओके.